गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आज आपण जाणार आहोत एका अशा प्लेसवर. तिथे खूप छान निसर्गरम्य असं वातावरण आहे. फोटोशूटसाठी खूप छान अशी प्लेस आहे आणि हा तिथे अमरावतीचा सगळ्यात बेस्ट व्ह्यू मिळतो आपल्याला. तर चला आपण जाऊया. तर चला मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे त्या प्लेससाठी. ती जागा आहे हनुमानगडी जवळ, छत्री तलावापासून फक्त 1 किलोमीटर दूर आणि अमरावती पासून आहे 4 किलोमीटर दूर. आपण तिथे निघालेलो आहे आता त्या प्लेस साठी. प्लेस मचान म्हणून बनलेला आहे, तिथे काही महिन्यांपूर्वीच बनलेला आहे. तर चला आता बघूया आपण तिथे जाऊ. आणि आज वातावरण बघा खूप सुंदर आहे. बघू शकता वातावरण बा एवढं सुंदर मनमोहक वातावरणात आज आपण तिथे जातो आहे. तर आज ती प्लेस अजूनच जास्त ब्युटिफुल आणि छान दिसेल. चला बघूया. तुम्ही बघू शकता आता आम्ही मचानाच्या इथे आलेलो आहे. बघा किती सुंदर असं वातावरण आहे. हा मचान आहे. या मचानाच्या इथून आपण आतमध्ये जाऊन आता बघूया कसा व्ह्यू येतो, काय येतो. चला. या मचानावर तुम्हाला पावसाळ्यामध्ये खूप सुंदर व्ह्यू मिळेल, अजून चांगला व्ह्यू मिळेल. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर एकदा तुम्ही इथे व्हिजिट करा, खूप सुंदर वाटेल. तर गाईज आता आम्ही मचानाच्या इथून निघालो आहे. आता आम्ही चाललो आहे हनुमानगडीकडे. हनुमानगडीच्या तिथे बघूया आपण आपल्याला काय भेटतं. आता यावेळी मी हनुमानाचं दर्शन करून घेऊया. आम्ही आता हनुमानगडीवर आलेलो आहे. इथे बघा बजरंगबलीचे किती सुंदर असे आता फक्त पायाच बनलेले आहेत, पूर्ण स्ट्रक्चर बाकी आहे. लवकरात लवकर तेही बनेल तर तुम्हाला त्याचा पण आम्ही व्हिडिओ बनवून पाठवू. आता सध्या बघा तुम्ही. चला गाईज आता आपण चाललो आहे छत्री तलाव. आज आपण छत्री तलाव पण कव्हर करून घेऊया. चला बघूया. आज आपण आलोय छत्री तलाव. ही पण अमरावतीतली एक खूप प्रसिद्ध जागा आहे फिरण्यासाठी. आतमध्ये खूप सुंदर गार्डन आहे आणि आता तर अजून जास्त डेव्हलप होत आहे. तिकडच्या साईडने आपण फिरू पण शकतो, प्लेग्राऊंड पण आहे आणि तिथे आपण जिम पण करू शकतो. तर चला बघूया आता. आता आम्ही आलेलो आहे छत्री तलावला. हे बघा किती छान गार्डन आहे. पावसाळ्यात तर अजूनच छान आपल्याला इथे व्ह्यू मिळेल आणि अजूनच छान वातावरण होते इथे पावसाळ्यामध्ये. ते जिम पण करू शकतो आपण. फिरण्यासाठी आपल्याला ट्रॅक आहे छान, वॉकिंग करू शकतो. आपल्याला तहान वगैरे लागली, काही पाणी वगैरे प्यायचं असेल, कोल्ड्रिंक प्यायचं असेल तर इथे आपण पिऊ शकतो. बघू शकता तुम्ही, हे दादा इथे देतात. कोल्ड्रिंक पण मिळते इथे आणि पाणी पण मिळते. बघू शकता तुम्ही इथे पाणी आणि कोल्ड्रिंक्स वगैरे पाहिजे असेल तर हे दादा तुम्हाला इथे देईल.
आम्ही पण फ्रुटी घेतलेली आहे आता. तनू चस, चला. बघू शकता तुम्ही इथे किती ग्रीनरी आहे. एक असं जंगल टाइप हे केलेलं आहे. इथे तुम्ही येऊ शकता, फिरू शकता. बघा असं हे रम्य वातावरण आहे इथे छत्री तलावला. तुम्ही गेट जवळून समोर सरळ आले तर आपल्याला तलावाजवळ जाण्याचा मार्ग हा छत्री तलाव आहे. बघू शकता इथे मचान बनलेलं आहे. एक छत्री तलावचं विहीर आहे, त्या विहिरीवर हे मचान बनलेलं आहे. बघा किती सुंदर आहे. किती सुंदर असं रम्य वातावरण इथे आहे. पाणी पहा किती साफ आहे. किती छान रस्ता आहे हा. असं बाजूलाच तलाव आहे. इथून आपण वॉकिंग वगैरे करू शकतो, सगळं करू शकतो. एवढी छान ग्रीनरी आहे. पावसाळ्यात तर अजूनच छान वाटेल आपल्याला इथे यायला. आणि तुम्हाला मी जसा पावसाळा लागेल तर पावसाळ्याचा व्ह्यू पण मी तुम्हाला छत्री तलावचा देईल, मचानचा पण देईल. कारण की खूप सुंदर आणि हिरवंगार अजून होईल त्यावेळी. हे पहा मागे बघू शकता तुम्ही किती छान माझा तलाव आहे. आणि आम्ही असं चालत आहे या रोडने. फक्त एकदम रिफ्रेश वाटते चालताना. तो बघा किती सुंदर आहे. वाव. हा छत्री तलावाचा मचान आहे. मधामध्ये विहीर आहे तलावाच्या आणि तिथून पूर्ण तलाव आहे. त्याच्यामध्ये पाणी साचतं. चला बघू. इथे बघू शकता तुम्ही सगळीकडे तलाव सुंदर सुंदर. पूर्ण ही विहीर आहे. ही विहीर आहे पूर्ण. आणि पूर्ण तुम्हाला व्ह्यू दिसेल, तलावाचा व्ह्यू दिसेल तुम्हाला. असा हा पूर्ण मचान आहे. बघू शकतो म्हणजे तिकडे पूर्ण प्लेग्राऊंड आहे त्या साईडनी. ते नवीन डेव्हलप होत आहे. तिथे जिम पण आहे आणि सगळंच आहे. आणि तिकडे पूर्ण खूप दूरपर्यंत जिथे तुम्हाला असे टेंट सारखं दिसत आहे रेड कलरचं, तिथपर्यंत पूर्ण डेव्हलप झालेलं आहे. पण सध्या ते बंद आहे. सध्या हे फक्त मचान उघडं आहे. आणि या गार्डन मध्ये तुम्ही येऊ शकता आणि इथे तलावाचा व्ह्यू तुम्ही बघून एन्जॉय करू शकता. हे बघा इथे एका काकांनी खूप साऱ्या मासोळ्या पकडलेल्या आहेत तलावातनं. हे बघा इथे तुम्ही फिशिंग पण करू शकता. हे बघा तिथे काही मुलं फिशिंग करून राहिलेले बघू शकता. इथे काही लोक फिशिंग करत आहेत. गाईज आपण आता छत्री तलाव पुन्हा एक्सप्लोर केलेला आहे. तुम्हाला मी दाखवलं असतं तिकडचा व्ह्यू, पण तिकडचं सगळं डेव्हलप अजून व्हायचं आहे. सध्या ती साईड बंद आहे. नाही तर आपण त्या साईडने गेलो असतो. तर आपण आता भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. नमस्कार.